नमस्कार. खरं तर आज मी राजकारण्यांची लैंगिकता या विषयावर बोलणार होतो. पण आपल्या कालच्या व्हिडिओत एक विषय माझ्याकडनं अर्धवट सुटला आणि नंतर तो आठवत राहिला. बोलता बोलता मी उल्लेख केला होता की रिक्षावाल्याची मुलगी IAS झाली, IPS झाली किंवा मजुराचा मुलगा अमुक तमुक झाला, अधिकारी झाला, असं एक काही बोललं जातं. तर आपला कालचा विषय होता न्यूनगंड आणि अहंगंड. तर या गोष्टीचा काल मी उल्लेख केला आणि पुढं बोलू म्हणून थांबलो, पण नंतर विसरलो. आणि मग ते रात्री लक्षात आलं की हा तसा आपल्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे आणि तो राहून जातो. तर सांगायचं असं की ती बातमी जेव्हा येते, अशा बातम्या येतात की मजुराचा मुलगा आणि रिक्षावाल्याची मुलगी किंवा काय जे असेल ते, आणि मग अमक्याचा मुलगा, आणि तरी हे किती कौतुकास्पद असलं तरी यालाही न्यूनगंड आणि अहंगंड चिकटलेले दिसतात समाजातले. कारण अशा बातम्या देण्यामागं किंवा त्याचं कौतुक करण्यामागं दिसतं असं की रिक्षा चालवणं किंवा मजुरी करणं हे IAS होण्यापेक्षा काहीतरी कमी आहे, IPS होण्यापेक्षा काहीतरी कमी आहे, अशा अर्थाचं ते ध्वनितीकरण होतं त्याचं. आणि मग त्याचा राग येतो की या जगातला कुठलाही उद्योग, कुठलाही उपक्रम किंवा कुठलंही काम हे कनिष्ठ नसतं असं आपणच एका बाजूला म्हणत राहतो. हे समाजाचीच धारणा आहे की कुठल्याही कामाला नावं ठेवू नयेत. असं असेल तर मग ते रिक्षावाल्याची मुलगी किंवा मुलगा आणि मग ते मजुराचा मुलगा आणि मुलगी, तर श्रमविभागणीचं खेळ जो आहे आपल्या, आणि श्रमांच्या बाबतीतले भेद, या भेदांमध्ये पण ते न्यूनगंड आणि अहंगंड फार जाणवत राहतात. आणि वाटतं की नाही, असं करू नये. म्हणजे रिक्षावाला असणं हे काही अपमानास्पद नव्हे. आणि ती कुठली स्पर्धा लावून दिली तुम्ही की रिक्षावाल्याची मुलगी असून सुद्धा किंवा मजुराचा मुलगा असून सुद्धा, म्हणजे काय? मजुरी करणं वाईट आहे, रिक्षावाला होणं वाईट आहे, आणि IAS आणि IPS होऊन काय वेगळे दिवे लागणार आहेत? कष्ट ही या जगातली समान गोष्ट आहे. कष्ट करणं, आणि आणखी त्यात महत्त्वाचं आहे प्रामाणिकपणे कष्ट करणं, नैतिकतेनं कष्ट करणं. म्हणजे IAS IPS होऊन जर भ्रष्टाचारच करणार असतील नाही कार्टी, तर ही घाणच आहेत. आणि भ्रष्टाचार करावा असं वाटणं आणि कुठनं का होईना पैसे कमवावेसे वाटणं हा न्यूनगंडातनंच आलेला प्रकार आहे. कुणाच्या तरी बरोबरीला जायचं आहे पैसेवाल्यांच्या, म्हणून आपण भ्रष्टाचार करायचा, आपण अनैतिक वागायचं, घाणेरडं वागायचं. आपल्या नावावर पैशाचे विक्रम जमले पाहिजेत, पैशाचे विक्रम झाले पाहिजेत. हे न्यूनगंडातनंच येणार आहे, आर्थिक न्यूनगंड. मला नाही वाटत रिक्षावाल्याला नावं ठेवावी, मला नाही वाटत मजुराला नावं ठेवावी. ते कष्टही मोलाचे आहेत. आणि आपल्याकडं तर ते कष्टसुद्धा जातीतच कोंबले गेले. ज्याचं जसं कर्म असेल तसं त्याचं जात ठरेल असं म्हटलं गेलं, प्रत्यक्षात अंमलात नाही आलं. कधीच नाही आलं. उलट कर्मांच्या जाती झाल्या आणि त्या घट्ट झाल्या, आणि त्या जाती पण एवढ्या बावळट की हे काम आम्हीच करायचं, दुसऱ्याला जमणार नाही. खरं तर या जगात इतके कष्टांचे प्रकार आहेत, इतके मेहनतीचे प्रकार आहेत, पैसे कमावण्याचे इतके आदर्श मार्ग आहेत. कष्ट मग ते कुठल्याही प्रकारचे असोत. जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत जगायचं आहे, तर जगण्यासाठी पैसे लागतात, पोट भरावं लागतं. तर मग पोट भरण्यासाठीचे कष्ट हे कधी कसे हिणकस किंवा श्रेष्ठ असू शकतील? अमुक एक गोष्ट, तो अधिकारी झाला किंवा तो पुढारी झाला किंवा तो कोणतरी झाला, नटबीट झाला की तो श्रेष्ठत्वाला गेला, असं काही नाही आहे. म्हणजे काल जे वाक्य बोलत होतं, जठर एकमेकांचं, सगळ्या जगातल्या सगळ्या माणसांचं जठर एकसारखं आहे, जठराची भूक एकसारखी आहे, अन्नच लागतं. सोनं खात नाही कोणी, ते हिरे माणके मोती खात नाही कोणी, त्याला काही उपयोग नाही. ते पृथ्वीवरचे निरर्थक खडे आहेत. मग ते सोनं कोणाकडे किती आहे वगैरे. तर मला वाटतं कष्टाला नावं ठेवू नयेत आणि भ्रष्टाचाराची स्पर्धा करू नये. या दोन्ही, कष्टांना नावं ठेवणारे आणि कष्टात वर्गवारी करणारे, हे मला किळसवाणेच लोक वाटतात. म्हणजे
भंगी काम करणं हे जगातलं श्रेष्ठ काम का नाही आहे? तो भेद कशाला पाहिजे? मग इतरांनी त्या भंग्याकडे पाहताना ते आपल्या खालचे आहेत. कसल्यात खालचे आहेत? तुम्ही कशात वरचे आहात? कुणीतरी कुणाचं तरी गू काढत राहणं हे कुठलं हलकं काम आहे का? कष्टाचं काम नाही का ते? आणि त्याची जात कशाला तयार व्हावी? ते जातीचं आरक्षण कशाला हवं त्यात? कुणी जाऊन भंगी व्हावं? आणि मी स्वतःला नेहमी भंगी म्हणत आलोय. मला वाटतं आपण भंगी आहोत. काही गैर नाही त्यात. ते भंगी खालचे असतात आणि मग जातीय उतरंडी, मग जातीची कामं, एवढं कशाला हो? आपली वाद्य आहेत ना, लोककला, याच्यातही जाती आहेत. वाद्यांना जाती लावल्यात आपण. अमक्या जातीनं अमकं वाद्य वाजवायचं का? त्या चांबारानंच चपला शिवायच्या, ढोरानंच कातडं कापायचं का? बासकी आता कसल्या अंगण त्या जाती नाही आहे. ते हे काम आमचंच आहे म्हणून कला आहेत. या सगळ्या कला आहेत, कौशल्य आहेत, ही सगळ्यांना आली पाहिजेत. त्याच्या जाती करून ठेवल्या, निघूया की बाहेर आता त्यातनं. मग रिक्षावाला कोणतरी हिणकस असणार, मजूर कोणतरी हिणकस असणार, कुणी ठरवलं? या गाड्यांमध्ये फिरणारे लोक ते श्रेष्ठ लोक असतात. कुठले श्रेष्ठ असतात? ज्याला मृत्यू येतो तो श्रेष्ठ नसतो. श्रेष्ठ कोणाला म्हणायचं की ज्याला कधीच मृत्यू येत नाही. तर तो मुद्दा कालपासून खटकत राहिला की हे जे आहे ना, हे अशी तुलना योग्य नाही वाटत मला. म्हणजे बघा, रिक्षावाल्याचा मुलगा असून सुद्धा वगैरे, अरे रिक्षा चालवणं हे कौशल्य आहे, कमालीचं काम आहे, कष्टाचं काम आहे, भोगावं लागतं, शारीरिक आहे, पुन्हा आर्थिक उत्पन्न कमी आहे तरी टिकून राहायचं. आणि कौतुक आहेच की त्यांना त्याच्या मुलीला IAS केलं, IPS केलं, कौतुक आहे. पण कौतुक म्हणताना त्यातला जो आतला अर्थ निघतो ना, की रिक्षावाला म्हणजे पोरांना सांगायचं असं की रिक्षा नका चालवू, रिक्षा चालवणं हिणकस लोकांचं काम आहे, IAS IPS होणं हेच महत्त्वाचं काम आहे. जगातले 850 कोटी लोक काही IAS IPS होणार आहेत? सन्मान द्यायला शिकलं पाहिजे सगळ्या कष्टांना, सगळ्या कष्टांना. कोणी आपल्यापेक्षा हिणकस नाही आणि कोणी आपल्यापेक्षा वर नाही, इतक्या समान पातळीवर वागलं पाहिजे. रिक्षावालाही आपलाच आहे, मजूरही आपलाच आहे. एक साधी कल्पना करून बघा, जगातले मजूर काढून घ्या, जग कोसळून पडेल, एका रात्रीत कोसळेल. आणि मला ते एक खटकतं नेहमी. म्हणजे आता निकाला विषय म्हणून बोलतो, भारताला एक राष्ट्रपती असतो आणि त्याला 5 लाख रुपये पगार असतो आणि त्याला जगातल्या सगळ्या सवलती असतात, सगळ्या सवलती. त्याला टोल माफ असतो, त्याला सगळ्या सेवा फुकट, सगळं, त्याला औषधं फुकट वगैरे. खरं गरजेचं आहे का? 5 लाख पगार घेतो ना तो. भंग्याला किती पगार आहे? भंगी जेव्हा टोलवर जातो तेव्हा टोल भरावा लागतो आणि राष्ट्रपतीला 5 लाख रुपये पगार असूनही टोल भरायचं नाही, कारण तो देशाची सेवा करतो. मग भंगी काय करतो? मजूर काय करतो? राष्ट्रपती कसला घंटेची सेवा करतो. मंत्र्यांना सवलती टोलवर का? जनतेच्या पैशात पगार द्यायचा, अधिकाऱ्यांना सवलती का? म्हणजे जनतेनंच पगार द्यायचा आणि पुन्हा जनतेनं सवलती द्यायच्या. सवलती खरं तर मजुरांना आणि भंग्यांना आणि या कष्टकऱ्यांना दिले पाहिजेत ना. पूर्वीचे आपले जे 12 बलुतेदार होते, कष्टकरी येथे, या कष्टकऱ्यांना द्या ना. त्यांची उत्पन्न कमी आहेत. मला तर नेहमी वाटतं ज्याचं सर्वात जास्त उत्पन्न कमी ना, त्याला सगळ्या सवलती दिल्या पाहिजेत, टोल आणि सगळं त्याला घरं बांधून दिली पाहिजे, त्याच्या राहण्याच्या सुविधा केल्या पाहिजेत. लोक म्हणतील मग ते कष्ट नाही करणार. करतील ना, त्यांना माहिती आहे ना आपल्याला कष्टामुळे सवलत मिळते. हे बांडगुळं पोचण्यापेक्षा सरकारी अधिकारी राजकारणी
यांना पगारही द्या, यांना सवलती द्या ना, यांना सगळी भाडी माफ, यांना फोन फुकट, यांना कर्मचारी फुकट, यांना राहायला घरं फुकट. आणि जे कष्टकरी आहेत, राबणारे लोक आहेत, घाम गाळणारे लोक आहेत, मजुऱ्या करणारे लोक आहेत, उन्हातान्हात राबणारे लोक आहेत, यांना कसल्याच सवलती नाही. मला नेहमी वाटत राहतं की टोलवर गेल्यावर ना या लोकांना मोफत सोडलं पाहिजे आणि यांच्याकडनं वसुली केली पाहिजे, कारण पैसा पुन्हा जनतेचाच आहे ना. हे काय नोकऱ्या करायला जातात तेव्हा? बरं त्या इमानदारीत करतात का? त्याच्यावर बोलू आपण, राजकारणाने काय असायला पाहिजे याच्यावर वेगळे व्हिडिओ करतो मी. राजकारण काय, माझ्या डोक्यातलं राजकारण काय ते. आणि आता कल्पना म्हणून मांडणार नाही, कल्पनाच असतील त्या, पण त्या वास्तव आहेत का अवास्तव आहे याची पर्वा नाही करणार. मला जे डोक्यात येतं ना ते मी बोलणार. काही बोललं पाहिजे, कारण गरजेचं आहे, खूप बदल होणं गरजेचं आहे. कधी होतील मला माहीत नाही. आधी याच्यात बदल झाला पाहिजे. ही जी श्रमविभागणी आहे, श्रमविभागणीत अप्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा नावाचं घाणेरडं करून ठेवलं ना आपण. त्यातनं अहंगंड आणि न्यूनगंड. मग ती पोरगी IAS झाली, IPS झाली की तिला वाटणार ती झाली गेलीच अहंगंडाला. आणि मग ते मी रिक्षावाल्याची मुलगी असून शिवा सुद्धा किंवा मजुराचा मुलगा असून सुद्धा वगैरे वगैरे, अजिबात नाही. मजुरी प्रतिष्ठेचंच काम आहे. रिक्षावाला किंवा कुठलेही कर्मचारी, हमाल असेल कुणी, हे सगळं प्रतिष्ठेचं काम आहे. आपल्या मनात माणसाची प्रतिष्ठा असली पाहिजे आणि त्याच्या कष्टाची प्रतिष्ठा असली पाहिजे. कष्टाला मोल दिलं पाहिजे. ते आर्थिक असेल आणि प्रतिष्ठेचं असेल, सन्मानाचं असेल. आपुलकीनं वागलं पाहिजे. नोकर हा शब्द हिणकच नाही आहे. नोकर असणं वाईट नव्हे, त्यालाही प्रतिष्ठा दिली पाहिजे. ते मालक आहेत आणि ते नोकर आहेत, काय फरक पडतो? दोघांच्या जठरात आणि मृत्यूत काही फरक आहे का? आणि नोकराशी सन्मानानं वागा ना. त्या मालकाला सगळं मिळालं पाहिजे. कशाला कशाला काय करणार तो? काय करणार? नोटांचे गड्डे आणि दागदागिने धनसंपत्ती गोळा करून करणार काय? मरणारच. आणि मग माझ्या आयुष्यातली सुख, कसली सुख बोडक्याची? जेवायला मिळणं एकमेव सुख आहे, आणि कष्टानं मिळणं, आणि सगळ्यात मोठं सुख आहे प्रामाणिक आणि नैतिकतेनं. स्वतःच्या कष्टाचं, स्वतःच्या प्रामाणिकपणासह जेवायला मिळणं यापर्यंत सुख नाही या जगात. ते धनसंपत्ती, बंगले, ताजमहाल आणि अमुकन तमुक काही नाही, काही नाही. व्यर्थ आहे जगणं, मिथ्या आहे. तर जरा मिथ्यापणाला या ना. सतत मृत्यू आठवत राहिलं पाहिजे की आपण मरणार आहोत. ताजमहालमध्ये राहू किंवा झोपडीत राहू, आपण मरणारच आहोत. आणि ताजमहालमध्ये राहणाऱ्यांना किती प्रयोग केले, हॉस्पिटल बांधले, जिवंत राहा, कुणी अमर नाही, कुणी अमर नाही, कुणी अमर नाही. ते विज्ञानाची प्रगती झाली, जीव शोधता आलेला नाही अजून. तो जो काय आत्मा नावाचा शब्द आहे भारतीय संस्कृतीत, तो शोधता नाही आलेला अजून. आणि मृत्यूवर मात नाही करता येत. वयवाढू, त्या वया वाढवण्याला काही अर्थ नाही. मी तुम्हाला सांगतो, मृत्यूला उत्तर नाही. निसर्गात लय आहे आणि तो सगळ्यांना आहे. आणि सृष्टीत फरक नाही. तुम्ही कुठं फरक करता? आणि कुठल्याच चलनी नोटान ते दागदागिने, खडे माणकं ती शोधून आणायची फुकटची खनिजं. कुठल्या मूर्खानं ठरवलं सोनं मौलिक असतं म्हणून आणि त्याच्यावर व्यवहार चालेल? सोनं ज्याच्याकडं जास्ती, सोनं हे मौल्यवान धातू आहे, फालतू धातू आहे तो पृथ्वीतला. बरं, तो किती साठवला तरी तुम्ही मारणारच. आणि मग टॉवर बांधले, मग हवेल्या बांधल्या, मग AC लावले, मग काय काय ते पंचतारांकित, आणि दिवे लावले, लाईटी लावल्या, मला काही अडचण नाही आली. कसली अडचण नाही आली? कोणालाच येत नाही. कष्टकऱ्याला अडचण येत नाही. कष्टकरी लाड करून घेत नाहीत. हे जग कष्टकऱ्यांचं आहे, या बांडगुळांचं नव्हे. ते किती आहेत? 1% आहेत म्हणे जगभर, आणि 4% आणखी त्यांची उपपोट जाती. आणि प्रत्येक मध्यमवर्गीय नावाचं आणखी एक आहे, ते लाडवलेलं असतं. त्याला फार आव का संपत्तीचं मौन, ते श्रीमंताशी स्पर्धा करू. गरिबाला करायची असते, मध्यमवर्गाशी स्पर्धा मध्यमवर्गाला करायची असते. हे वर्गसुद्धा घाणेरडे वाटतात मला, खूप घाणेरडे वाटतात. कसले श्रीमंत, कसले मध्यमवर्गीय, कसले गरीब. माणूस आहोत, कष्टकरी आहोत. आणि संचय करणारे लोक मूर्खच वाटतात. खूप संचय आहे माझ्याकडं,
अरे तुझं जगण्यापुरतं बघ, जेवणात पुरतं बघ, जगण्यापुरतं बघ, थोडं औषधापुरतं बघ, बास, आणि मर एकदा जा शांतपणे. नुसती स्पर्धा स्पर्धा स्पर्धा, आणि त्यातनं वर्गभेद, श्रमाचे भेद, हा आपल्यापेक्षा हलका आहे. आणि काही झालं तरी, आणि आणखी एक बोलायचं आहे आठवलं म्हणून, ती पदव्या मिळवलेली पोरं आहेत ना, ती एक भरकटलेली दिसतात. ज्या विषयाची पदवी मिळाली आहे त्याच विषयात मला नोकरी करायची म्हणतात, त्याच विषयाचं काहीतरी मिळालं पाहिजे. अरे मुळात तू विषय दिला का नाही? तुला त्या विषयाचं ज्ञान आहे का? तू फक्त पदवी मिळवली. पदवी म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान त्या अभ्यासाच्या पुस्तकात सुद्धा आहे. ती मन लावून वाचली का तू? का मार्कापुरती परीक्षेपुरती वाचली? तुला त्यातलं काही येतं का? 7वीला आपल्याला मराठीच्या कुठल्या कविता होत्या हे जर आठवणार नसेल ना, तर कविता वाया गेल्या त्या. ती जी वर्ग आहे ना, तो वय किंवा शाळा वाया गेली. ते ज्ञानात साठलं पाहिजे ना. ज्ञान नावाची गोष्ट काय आहे त्या पदव्यांमधनं. आणि मग मला जी पदवी मिळाली त्यातच मला नोकरी मिळाली पाहिजे, नाही मिळणार. शिकणं कौशल्य वेगवेगळी. हे जग इतकं विशाल आहे आणि इतकी कौशल्य उपलब्ध आहे तिथं जगण्याची आणि पैसे मिळवण्याची पण. कर ना काही पण. एक डिग्री मिळवली म्हणून दुसरं काम करायचं नाही असं काही नाही. खूप पोरं अशी बसून तुंबलेली दिसतात. आणि ते MPSC UPSCच्या नादी लागलेले तर मला निव्वळ बावळट वाटतात. कशाला अधिकारी व्हायचंय? देशसेवा करायची म्हणे. देशसेवा एवढ्या लोकांनी? जा ना, दुसरं काहीतरी करा ना. मी खूप पोरांना पुण्यातनं पाठवलंय. शिकवण्या बंद करा, जा आपल्या शेत्यावाड्या करा. शेती हा शाश्वत धंदा आहे. आणि मग त्यातले संघर्ष ते सगळं आलंच. कुठल्याही नोकरीत संघर्ष आहेत, कुठल्याही क्षेत्रात संघर्षच आहेत. माणसं जोर एकमेकांना खपून घेत नाहीत ना, संघर्ष नाही, संघर्षच आहे. आपुलकीनं माणसं एकमेकांशी वागत नाहीत, हे सत्य आहे. त्यामुळे संघर्ष प्रत्येक क्षेत्रात आहे. शेतीत सुद्धा आहे. तुम्ही नोकरीला लागा, राजकारणात जा, नट व्हा, नट्या व्हा, लेखक व्हा, काही व्हा, संघर्ष, स्पर्धा, जळजळ ते सगळं चालू आहे. मग शेतीचे संघर्ष भोगा ना. इकडची ती नोकऱ्यांची लालच. 15-15 लाख पोरं बसतात म्हणे महाराष्ट्रात दरवर्षी, आणि त्यातली 700-800 पुन्हा हे बसलेली सरकार आहेत ती उचलीनच घेतात. ते परीक्षांनाही काही अर्थ ठेवलेला नाही त्यांनी. घासत 5-5, 6-6, 10-10 वर्ष अभ्यास करतात पोरं. वाईट वाटतं. वाया जातो वय. करा ना जाऊन, काय जे जमेल ते. मजुऱ्या करा, कारागिऱ्या करा, शेत्या करा, पशुपालन करा. किती कौशल्य आहे जगात. काहीतरी शिका. आणि हे करायला हरकत नाही माझी, MPSC UPSC करायला. पण घरी राहून करा ना. त्याच्यासाठी क्लासेस लावा. ते लाखो रुपये लुबाडणार. बरं, पास होण्याची हमी नाही, खोटे जाहिराती करणार आमच्या क्लासचे मानकरी म्हणून. कुठं चक्रात अडकलोय. अभ्यास घरी बसूनही होतो. आणि MPSC UPSCचा अभ्यास काय वेगळा असतो असा तेव्हा. पहिलीपासून जे काय आजपर्यंत शिकत आला पदवीपर्यंत त्यातलंच पुढं असतं. थोडं जनरल नॉलेज असतं. ते तर कुठेही मिळतं आता. तर सोपंच आहे. पुस्तकं आहे, TV आहे, मोबाईल आहे, किती साधनं आहेत. माळावर बसून, बांधावर बसून सुद्धा स्वतःच्या करता येईल ना. गुरं चारायची आणि करत राहायचं, मजुऱ्या करायच्या आणि करत राहायचं. आणि अभ्यास दिवसभरात फक्त 2 तास होतो. 24 तासात 2च तास अभ्यास होतो. 2 तास घासून अभ्यास करायचा. कुठं बसून, नरकात बसा, दगडावर बसा, कुठेही बसा, माळावर बसा. त्याच्यासाठी पुण्यात यायचं, मुंबईला जायचं, क्लासेस लावायचे, आणि इथं कुजवत बसायचं स्वतःचं आयुष्य आईबापांच्या जीवावर. त्यांचे पैसे वाया घालवायचे. सोपं आहे, जा त्यांच्याबरोबर राहा. आईबापांबरोबर राहण्यासारखं जगण्यातलं सुख नाही. आईबाप कायम आयुष्यभर त्यांच्या संगतीत राहून अनुभवत आले पाहिजेत. उगं उठायचं, त्यांना सोडून निघायचं आणि कर्तबगारी करत जायचं. आणि 15 लाखातले काय 100, 150, 200, 800, 1000 घेत असतील. बाकीच्या 14,99,000 करायचं काय? तर दुसरीकडे रमता येईल नाही. एकाच वेळेस 4-5 छंद बाळगता येतील, मोठं होता येईल. करण्यासारखं खूप आहे. करायला पाहिजे. मुळात अहंगंड आणि न्यूनगंडातनं बाहेर आलं पाहिजे. बोलत राहू, जरा संवाद करा, कमेंट्स करा. मी मन की बात करायला नाही आलेलो. आपल्यात संवाद झाला पाहिजे ही माझी इच्छा आहे. काही कमेंट्स केल्या आणि काही बोललात तर बरं होईल. खरं खोटं चूक बरोबर सांगितलं तर बरं होईल.
फक्त अदबीच्या भाषेत बोलावं. कुणी अपमान केला तर धुवून काढेन मी. धन्यवाद.